तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवून अगदी सोपं आहे भावांनो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचे भावांनो. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन इमेजला सिलेक्ट करायचे. त्यानंतर वरती 3 डॉटवर जायचे, फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे. त्यानंतर शेवटच्या बिटपर्यंत अशा प्रकारे त्याला ओढायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याला सेट करून घ्यायचे भावांनो. मध्यभागी बरोबर अशा प्रकारे इथपर्यंत अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बिटवरती येऊन त्याच्या दुसरी बिटवरती यायचे भावांनो. अशा प्रकारे इमेजला स्प्लिट मारत घ्यायचे. अगोदर अशा प्रकारे स्प्लिट मारायचे भावांनो. सर्व ज्या बिट दिलेल्या आहे मी तुम्हाला स्प्लिट मारून घ्यायचं आहे. तर मी आता स्प्लिट मारून घेतो आहे भावांनो. तर मी अशा प्रकारे सर्व इमेजला स्प्लिट मारून घेतलेले आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे यायचे भावांनो. इथे आल्यानंतर 3 सेकंडवरती यायचे. 3 सेकंडवरती आल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे. अगोदर अशा प्रकारे इमेजला अशा प्रकारे इकडे सरकवायचं आहे. त्यानंतर इथे एक प्लस की द्यायची भावांनो. त्यानंतर शेवटच्या बीटला एक अशा प्रकारे इथपर्यंत यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इमेजला इकडे ओढून घ्यायचं भावांनो इथपर्यंत. त्यानंतर परत तुम्हाला अशा प्रकारे इथे यायचे भावांनो. इथे आल्यानंतर 4 सेकंडवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर परत मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. इमेजला अशा प्रकारे इकडे साईडला ओढायचं आहे. त्यानंतर परत इथे प्लस की द्यायची भावांनो. त्यानंतर अशा प्रकारे ह्या बीटवरती येऊन त्याला अशा प्रकारे इकडे मूव करून घ्यायचं भावांनो अशा प्रकारे इमेजला. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे ती इमेज दिसून जाईल भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे. इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं. 3 डॉटवर येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आपल्या. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली स्क्रोल करून जी आपली इमेज आहे तिच्यावरती यायचे भावांनो. इमेजवरती आल्यानंतर इफेक्टवरती येऊन पेस्ट करायची पहिली जी इमेज आहे ती. त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे. आपल्या इफेक्टवरती यायचं परत एकदा. त्यानंतर दुसरी जी इमेज आहे तिच्यावरती यायचं. इफेक्टवरती यायचं आहे. ती इफेक्ट आपल्याला कॉपी करायचं आहे. परत बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे पुढे यायचे भावांनो. जे आत्ता इमेज त्याच्या पुढची इमेज तिथे यायचे भावांनो. अशा प्रकारे इफेक्ट ॲड करायचं आहे इमेजला. अशा प्रकारे इमेज ॲड करायचं आहे. तिसऱ्या इमेजला सोडायचं भावांनो. चौथी इमेजला परत तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला इफेक्टला पेस्ट करून घ्यायचं भावांनो. त्यानंतर परत बॅक यायचं आहे आपल्याला. बॅक आल्यानंतर आपल्या इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यानंतर परत आपला जो तिसरा इमेज आहे तिथे यायचं आहे भावांनो. तिथे आल्यानंतर इफेक्टवरती यायचं, कॉपी करायचं. परत बॅक यायचं आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती. त्यानंतर अशा प्रकारे इथे यायचं. इथे आल्यानंतर परत पुढे यायचं भावांनो. इथे यायचं आपल्याला 5 सेकंडवरती इफेक्टला पेस्ट करायचं आहे. त्याच्या पुढचा इमेज सोडायचा. परत त्याच्या पुढच्या इमेजला घ्यायचं, इफेक्टला पेस्ट करायचा. त्याच्या पुढचा इमेज सोडायचा. अशा प्रकारे इथे येऊन इफेक्ट पेस्ट करायचा. शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करत घ्यायचा भावांनो एक इमेज सोडून. चला तर मी इफेक्ट पेस्ट करून घेतो आहे. तर अशा प्रकारे मी सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतलेल्या भावांनो त्या इमेजला. त्यानंतर परत इफेक्टवरती येऊन आपल्याला जो चौथा इमेज आहे त्याला अशा प्रकारे त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती यायचे. 3 डॉटवर येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून परत बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. अशा प्रकारे परत अशा प्रकारे पुढे स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर आत्ता आपण एक इमेज सोडला होता त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा भावांनो. इथे यायचं भावांनो. इथे आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा. एक इमेज सोडला होता भावांनो इथे यायचं आपल्याला इफेक्टला पेस्ट करायचं. परत पुढच्या इमेजवरती यायचं. तो इमेज सोडायचा आहे. त्याच्या पुढचा इमेज घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण एक इमेज सोडून दुसरा इफेक्ट दिला होता भावांनो. ते जो राहिलेला इमेज होता त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर मी इफेक्टला पेस्ट करून घेतो भावांनो. तर मी अशा प्रकारे सर्व जो इफेक्ट आहे भावांनो त्या इमेजला ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला एक इमोजी PNG देईन भावांनो. अशा प्रकारे तिला अशा प्रकारे इथपर्यंत आपल्याला सेट करायचं आहे. आणि तिला मिडलमध्ये आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचं भाव. त्यानंतर परत आपल्याला अशा प्रकारे खाली स्क्रोल करा. शॅडो PNG अशा प्रकारे वरती ॲड करून घ्यायची भावांनो तुम्हाला. त्यानंतर परत अशा प्रकारे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन परत तुम्हाला एक बॉर्डर PNG ॲड करून टाकायची भावांनो अशा प्रकारे. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला भावांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.